नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 8वी स्कॉलरशिप 2024 साठी काही संभाव्य प्रश्न या ठिकाणी घेत आहोत। एका बसच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर असून जर त्या बसला एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत जाण्यासाठी त्या चाकाचे 20,000 फेरे होत असतील तर बसने कापलेले अंतर किती। तर आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे। त्यासाठी आपल्याला सूत्र वापरायचं आहे अंतर बरोबर परिघ गुणिले फेरे। आता आपल्याला त्या चाकाचा परिघ या ठिकाणी काढायचा आहे। परिघ काढण्याचं सूत्र पायडी गुणिले फेरे किती आहेत 20,000 फेरे आहेत। पायची किंमत 22/7 गुणिले व्यास आहे 1.4 गुणिले फेरे आहेत 20,000। भाग देऊयात आपण 7 × 7 7 दुनी 14 म्हणजे 0.2 येईल या ठिकाणी। 22 गुणिले 0.2 गुणिले 20,000। आता आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे। 22 दुनी 44 आणि एक घर सरकून पॉईंट असेल गुणिले 20,000। 44 दुनी 88 आणि हे 4 शून्य। आता एक घर सरकून पॉईंट दिल्यामुळे आपलं उत्तर येईल 88,000 मीटर। 88,000 मीटर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल। सोबतच किलोमीटरमध्ये जर केलं आपण मीटरचं तर पहा 88,000 मीटरला आपण 1000 ने भागलं तर ते किलोमीटरमध्ये अंतर निघेल। 3 शून्याला 3 शून्य गेले म्हणजेच 88 किलोमीटर। तर दोन पर्याय अचूक येतील, पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 3। तर अशा पद्धतीने आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। पाहूयात पुढील प्रश्न। एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंटच्या टाकीचा व्यास 14 मीटर असून त्याची उंची 10 मीटर आहे, तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल असा प्रश्न विचारलेला आहे। तर आपल्याला वृत्तचितीचं घनफळ अगोदर काढावं लागेल। वृत्तचितीचे घनफळाचं सूत्र आहे वृत्तचितीचे घनफळ बरोबर πr²h। पायची किंमत आहे 22/7 गुणिले, आता या ठिकाणी व्यास दिलेला आहे आपल्याला 14 म्हणजे त्रिज्या किती असणार आहे 7 असणार आहे, म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले उंची आहे 10 मीटर। 7 ला 7 गेले उरलं काय 22 गुणिले 7 गुणिले 10। 22 आता 154 गुणिले 10 बरोबर 1540 घनमीटर। आता आपल्याला माहीतच आहे 1 मीटर घन बरोबर 1000 लिटर। तर आपल्याला ह्या घनमीटरचं लिटरमध्ये करायचं आहे, त्यामुळे 1540 गुणिले 1000 करून घ्या बरोबर 1540 आणि हे 3 शून्य म्हणजेच 15,40,000 लिटर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल। पाहूयात पुढील प्रश्न। क्रमांक 3 जसे 12.5 दराने 15,000 रुपये रकमेचे किती वर्षात दाम दुप्पट होईल। तर यासाठी आपल्याला ट्रिक्स पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे। पहा, तर त्यासाठी आपल्याला एक सूत्र आहे ते म्हणजे NR बरोबर पट वजा 1 गुणिले 100। तर नंबर ऑफ इयर म्हणजे किती वर्षात तर आपल्याला माहीत नाही, त्याचबरोबर रेट किती आहे 12.5 म्हणजेच आपण 12.1/2 ला आपण 12.5 असं लिहू शकतो। 12.5 बरोबर पट किती आहे दाम दुप्पट म्हटलेलं आहे, त्यामुळे 2 येईल वजा 1 गुणिले 100। 2 मधून 1 गेला 1 गुणिले 100। हे गुणाकारामध्ये आहेत 12.5 ते भागाकारामध्ये जातील आणि आपलं वर्ष मिळून जाईल। एक घर सरकून छेदामध्ये जर बघितलं डावीकडे एक घर सरकून पॉईंट आहे, त्यामुळे 1 शून्य वरती वाढवा हा पॉईंट जाईल। भाग देऊयात आपण 25×5 125 25 चौक 100 5 1 5 85 40 म्हणजेच वर्ष किती आले 8 वर्ष। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल। 4 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 14 असून त्यांचा लसावी 490 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती। तर आपल्याला या ठिकाणी लसावीला
मसावीने भागावे लागेल। तर लसावी किती दिलेला आहे 490 भागिले 14। आता या ठिकाणी आपण भाग देऊयात। 14 × 14 14 त्रिक 42। पुन्हा या ठिकाणी किती उरला 42 गेल्यानंतर 7 14 5 70। तर हा या ठिकाणी असामायिक अवयवचा गुणाकार आलेला आहे 35। आता या ठिकाणी 35 ची फोड करायची आपल्याला, तर कशी होणार आहे 5 आणि 7 5 7 35। म्हणजेच लहान संख्या आपल्याला काढायची असेल, लहान संख्या, तर लहान संख्या बरोबर 5 गुणिले मसावी किती आहे 14 14 5 70। आणि मोठी संख्या आता आपल्याला काढायची आहे, मोठी संख्या बरोबर 7 गुणिले मसावी 14 7 98। यांची बेरीज करायची पुन्हा आपल्याला, मोठी संख्या 98 आणि लहान संख्या 70, तर यांची बेरीज जर केली तर पहा या ठिकाणी 168 येते। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल। तर अशा पद्धतीने दरवर्षी परीक्षेमध्ये तेच प्रश्न या ठिकाणी संख्या बदलून येतात, तर जास्तीत जास्त आपल्याला सराव करणं गरजेचं आहे। पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 5, एका समभुज चौकोनाचे कर्ण 24 सेमी व 32 सेमी लांबीचे आहेत, तर त्या समभुज चौकोनाची परिमिती किती? तर असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे। तर आपण एक समभुज चौकोन काढून घेऊयात। हा समभुज या ठिकाणी चौकोन आहे, ज्याच्या चारही बाजू कशा आहेत समान आहेत आणि त्याचे 2 कर्ण या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत। तर एक कर्ण आहे 24, म्हणजे एक कर्ण 24 आहे आणि दुसरा आहे 32। मग एक 32 आहे म्हटल्यानंतर किती येईल मग हा 16 आणि हा 16 16 दुनी 32। आणि एक कर्ण आहे 24, तर हा 12 येईल आणि हा 12 येईल। आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर पायथागोरसचं त्रिकूट आपण या ठिकाणी वापरू शकतो। पहा इथे काटकोन त्रिकोण बनतोय, त्यामुळे 12 16 20 आणि चारही बाजू समान आहेत, त्यामुळे चारही बाजूंना आपण 20 सेंटीमीटर पकडायचं आहे। आपलं त्रिकूट लागलेलं आहे पायथागोरसचं 12 16 20। तर या ठिकाणी परिमिती विचारलेली आहे, त्यामुळे परिमिती येईल 20 गुणिले 4 20 चौक 80 सेंटीमीटर। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल। तर दरवर्षी समभुज चौकोनावरती प्रश्न या ठिकाणी हमखास विचारला जातो। प्रश्न क्रमांक 6, विकासने एक घड्याळ 6540 रुपयास व दुसरे घड्याळ 3460 रुपयास खरेदी केले व ती दोन्ही घड्याळे त्याने 10900 रुपयांना विकली, तर त्याला शेकडा नफा अथवा तोटा किती झाला? तर आपल्याला अगोदर खरेदी काढायचे। खरेदी किती आहे 6540 अधिक 3460 आणि यांची जर बेरीज केली तर ते 10,000 रुपये। 10,000 रुपये या ठिकाणी खरेदी आहे। 10,000 रुपयेवरती आपण जर बघितलं तर 10,900ला या ठिकाणी या ठिकाणी विक्री झालेली आहे, त्यामुळे 900 रुपये या ठिकाणी नफा येतोय। आणि जर शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं असेल तर गुणिले 100 करायचं आहे। 2 शून्याला 2 शून्य गेले, 2 शून्याला 2 शून्य गेले, म्हणजे शेकडा 9% नफा येतोय। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर येईल।